भारतामध्ये डायबिटीज आणि ब्लड प्रेशर याचा नंबर म्हणजे कॅपिटल आहे डायरेक्ट भारत, डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचं. तर याच्यापासून वाचण्यासाठी आपण काय करायला पाहिजे सर? कॉमनेस्ट कॉजेस जे आहेत किडनी फेल्युअरचे त्याच्यामध्ये डायबिटीज, अतिउच्च रक्तदाब, ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर किंवा रिकरंट युरिन इन्फेक्शन्स किंवा किडनी स्टोन्स किंवा काही अनुवंशिक आजार, जेनेटिक आजार, हे सारे कॉमन कॉजेस आहेत. पण जसं तुम्ही म्हटलं की एशियामध्ये, स्पेसिफिकली इंडियामध्ये लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला म्हणतो आपण, की डायबिटीस आणि ब्लड प्रेशर याच्यामुळे जे किडनी फेल्युअर आहे त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. 70% जे पेशंट आहेत ज्यांना डायबिटीस बीपी 5 वर्षांपासून आहे त्यांना याची रिस्क जास्त असते. मग त्या पेशंटने ॲटलिस्ट ॲन्युअली 12 महिन्याला तरी काही त्रास नसेल तरी रक्तलघवी चेक करून घेणं, किडनी फंक्शन चेक करून घेणं, युरिनचा रिपोर्ट जो आहे तो करून घेणं, युरिनमधून अतिरिक्त प्रमाणात प्रोटीन जातंय का, अल्ट्रासोनोग्राफी गरज असेल तर करून घेणं. शिवाय तुमचा शुगर आणि बीपी रेग्युलर मॉनिटरिंग करणं, कंट्रोल करणं, फिजिशियनच्या मदतीने रेग्युलर फॉलोअप ठेवून ते कंट्रोल करणं हे फार गरजेचं आहे. आय चेकअप जसं मी बोललो, ज्यांचं वय 50च्या वरती आहे त्यांनी ॲन्युअली आय चेकअप करायला पाहिजे ज्यांना डायबिटीज बीपी आहे, कारण त्याच्यामुळे पण डोळ्याचा जो पडदा आहे रेटायना त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. रेटायनोपॅथी हायपरटेन्शन रिलेटेड किंवा डायबिटीस रिलेटेड होऊ शकते. आणि नेफ्रोपॅथी म्हणजे किडनी फेल्युअर, डायबिटीस आणि बीपी रिलेटेड, तर ते सायलेंट किलर आहे. त्याला आपल्याला रेग्युलर मॉनिटरिंग मधनच हे लक्षात येऊ शकतं आणि त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो.